नमस्कार. SST महाविद्यालय कला आणि वाणिज्य महाविद्यालय आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ही आहे SST एडुपीडिया. मित्रांनो, माझं नाव आहे जीवन विचारे, उपप्राचार्य कला आणि वाणिज्य महाविद्यालय उल्हासनगर. मित्रांनो, आज मी तुमच्याशी बोलणार आहे FY BA या वर्गातील जो इतिहास हा विषय आहे. या इतिहास विषयातील पहिला टॉपिक आहे, पहिलं मॉड्यूल आहे राजकीय प्रबोधनाची वाट. पण तत्पूर्वी इतिहास हा विषय काय आहे आणि इतिहास या विषयामध्ये जेव्हा राजकीय प्रबोधनाची वाढ झाली, नेमकं ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये आल्यानंतर आपण हे पाहतो की ब्रिटिश हिंदुस्थानात आल्यानंतर झालं काय, कशा प्रकारे राजकीय प्रबोधन म्हणजेच नेमकं ग्रोथ ऑफ पॉलिटिकल अवेकिंग काय आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे आपला 1857 चा उठाव. पण मित्रांनो, 1857 चा उठाव होण्या अगोदर हिंदुस्थानामध्ये अनेक प्रादेशिक म्हणजे त्या प्रदेशापुरते अनेक छोटे छोटे उठाव झालेले होते. जसं कोलोरी आदिवासींचा बंड छोटा नागपूर मध्ये हिंदुस्थानामध्ये 1827 मध्ये एक कोलोरी आदिवासींचा बंड झाला होता. हा बंड असा होता की ब्रिटिशांनी या आदिवासींच्या जागा हडप करण्यासाठी प्रयत्न केलेले होते आणि या आदिवासींनी या ब्रिटिशांच्या विरोधात बंड केलेले होते. परंतु ब्रिटिशांच्या ताकदीपुढे या आदिवासींचं काही झालं नाही आणि हे बंड त्यांनी आपल्या ताकदीच्या बळावरती मोडून काढलं. यानंतर इसवी सन 1831 मध्ये मुंडा आदिवासींचे बंड म्हणजेच रांची, हजारीबाग, पालमाऊ, माणभूम या प्रदेशामध्ये इंग्रजांच्या विरोधात या मुंडा आदिवासींनी बंड केलेले होते. मुंडा आदिवासींच्या ज्या जमिनी आहेत या जमिनी ब्रिटिशांनी भारतीय जमीनदारांच्या मार्फत बळकावण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच्या विरोधात मुंडा आदिवासींनी 1831 मध्ये बंड केलेलं होतं. परंतु ब्रिटिशांनी ते आपल्या ताकदीच्या बळावरती मोडून काढले. यानंतर 1832 मध्ये बारभूमचा अधिवेशन राजा गंग नारायण याने ब्रिटिशांच्या विरोधात बंड केलेलं होतं आणि या बंडाचा फार मोठा इफेक्ट, फार मोठा परिणाम या अधिवेशन ह्या पूर्ण इंग्रजांच्या चळवळीवरती झालेला आपल्याला दिसून येतो. इंग्रजांनी हा बंड मोठ्या जबरदस्तीने मोडून काढण्याचा आपल्याला दिसून येतो. पुढे झालं काय, इसवी सन 1829 मध्ये जेव्हा खाशी टेकड्यांवरती आदिवासी होते जे पूर्व हिंदुस्थानामध्ये, यांनी सुद्धा आदिवासींना रस्ता देण्यास बंदी घातलेली होती आणि त्यांना इकडे येण्यास मज्जाव केलेला होता. परंतु आदिवासींनी या पूर्व हिंदुस्थानातील खाशी टेकड्यांवरती आदिवासींचा उठाव जो आहे तो मोडून काढला. यानंतर 1849 मध्ये नागा आदिवासींचा उठाव झालेला होता आणि हा नागा आदिवासींचा उठाव सुद्धा ब्रिटिशांनी आपल्या ताकदीच्या बळावरती मोडून काढला. यानंतर ओरिसा, बिहार, ओरिसामध्ये खोंडा जमात आणि बिहारमधील संताल जमात यांनी सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात 1855 आणि 56 मध्ये उठाव केलेला होता आणि हा उठाव ब्रिटिशांनी आपल्या ताकदीच्या बळावरती मोडून काढलेला होता. महाराष्ट्रामध्ये त्रिंबकजी डेंगळे इसवी सन 1815 मध्ये यांच्या प्रोत्साहनामुळे खानदेशातील आदिवासींनी बंड केलेलं होतं आणि हे बंड ब्रिटिशांनी आपल्या ताकदीच्या बळावरती मोडून काढलेलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला हे सगळी पार्श्वभूमी का सांगतोय, कारण 1857 चा उठाव हा काही पहिल्यांदा झालेला उठाव नाही. या अगोदर असे बरेच उठाव झालेले आपल्याला दिसून येतात. याचीच हे सगळी उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. यानंतर 1829 ते 31 मध्ये उमाजी नाईक हे जे रामोशी आहेत, सातारा जिल्ह्यातील रामोशी यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा उठाव झालेला होता. उमाजी नाईकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलेलं होतं आणि म्हणूनच हा उठाव किंवा हा रामोशांचा उठाव जो आहे हा अतिशय महत्वाचा होता. याशिवाय पेशवाईचे पुनर्जीवन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी 1839 मध्ये उठाव केलेला होता. कोल्हापूर भागातील गडकऱ्यांनी हा एक उठाव केलेला होता 1841 मध्ये. म्हणजे अशा प्रकारे अनेक उठाव हे प्रादेशिक झालेले होते. परंतु जरी प्रादेशिक असले तरी इंग्रजांना यामधून फार मोठा धडा त्यांनी घेतलेला होता. इसवी सन 1806 मध्ये वेल्लोर येथील इंग्रजांच्या पलटणीतील हिंदू शिपायांनी बंड केलेले होते. कारण या हिंदू शिपायांना इंग्रजांनी गंध लावणे, शेंडी राखणे, लुंगी वापरणे याच ब्रिटिशांनी बंदी घातलेली होती आणि हे हिंदूंच्या भावना दुखावण्यासारखं होतं. आणि या सर्वांमुळेच काय झालेलं होतं, एकंदरीत फार मोठा असंतोष ह्या ब्रिटिशांच्या विरोधात आपल्याला दिसून येतो.
म्हणजे 1857च्या उठावाची कारणे पाहण्या अगोदर हा 1857च्या उठावाची जी पार्श्वभूमी आहे हे सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. 1857च्या उठावाची अनेक कारणे आहेत. त्याच्यामधील सगळ्यात पहिलं कारण आहे राजकीय कारणे. या राजकीय कारणांमध्ये डलहौसीने राज्य खालसा करण्याचे जे धोरण आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. लॉर्ड डलहौसी हा अत्यंत साम्राज्य पिपासू असा हा गव्हर्नर जनरल होता. याने केलं काय? याने हिंदुस्थानामध्ये जे राज्य आहे जसं पंजाब आहे है ना, म्हणजे शिखांशी युद्ध करून या पंजाबचं खालसाकरण केलं. त्याच्यानंतर ब्रह्मदेशाशी युद्ध करून ब्रह्मदेश खालसा करून घेतलं आणि आपल्या साम्राज्याला जोडलं. त्यानंतर या लॉर्ड डलहौसीने काय केलं? दत्तक वारस नामंजूर. हिंदुस्थानामध्ये जे संस्थानिक राजे रजवाडे होते यांना जर औरस पुत्र नसेल तर त्यांना दत्तक पुत्र घेण्याची मंजुरी होती. परंतु ही मंजुरी घेताना सुद्धा त्यांना परवानगी घ्यावी लागत होती. आणि ब्रिटिशांनी या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं आणि त्यांनी हे ठरवलं की जर तुम्हाला दत्तक घ्यायचं असेल तर आमची परमिशन घ्यावी लागेल, आमची परवानगी घ्यावी लागेल. 1844 मध्ये केलेला हा कायदा इकडे कुठेतरी डोळझाक होत आहे हे पाहिल्यानंतर ब्रिटिशांनी त्याच्यावरती काय केलं होतं? आपलं कसब आणलेलं होतं आणि त्यांनी ठरवलं की ह्या भारतीय लोकांना जर जेरीस आणायचं असेल तर दत्तक वारस नामंजूर करायचं. आणि याद्वारे त्यांनी काय केलं? झांसी, सातारा, नागपूर, संबलपूर, जैतपूर अशा अनेक राजे रजवाडे जे संस्थानिक होते त्या संस्थानिक ज्यांना औरस पुत्र नव्हता त्यांना दत्तक वारस घेण्यास नामंजूर देतील. यामुळे ज्या राजांना औरस पुत्र नाहीये, स्वतःचा पुत्र नाहीये, अशा राजे रजवाड्यांचं संस्थान जे आहे त्या लॉर्ड डलहौसीने आपल्या साम्राज्यामध्ये विलीन केलं. यानंतर लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नर जनरलनी तैनाती फौजेचा वापर केला. म्हणजे जे संस्थानिक भारतीय संस्थानिक जे कमकुवत आहेत, दुर्बळ आहेत अशा लोकांना तैनाती फौज देऊ केली आणि त्याच्या मोबदल्यात त्यांनी या संस्थानिकांकडून काही खंडणी वसूल करण्याचं ठरवलं. परंतु काही संस्थानिकांना किंवा काही राजा रजवाड्यांना ही खंडणी किंवा ही तैनाती फौजेची वसुली देता आली नाही. म्हणून लॉर्ड वेलस्लीने त्यांचे राज्यच खालसा केले. याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे हैदराबादचा निजाम, अवधचा निजाम यांचे संस्थाने खालसा केले. पदव्या तनखे बंद केले. जे राजे रजवाडे होते त्यांचे परंपरागत पदव्या आणि तनखे त्यांना देण्यात येत होते, ब्रिटिशांनी त्यांना देऊ केलेले होते. परंतु हळूहळू याच संस्थानिकांनी काय केले? ह्या पदव्या आणि तनखे बंद करण्यात आले. याचा परिणाम असा झाला की ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण तयार झालं. ब्रिटिशांनी समाजविरोधी जे गुंड प्रवृत्ती आणि असंतुष्ट असलेले जे सत्ताधारी लोक होती, जसे सगळ्यात महत्वाचं की ही जी लोक होती या लोकांना त्यांनी हाताशी घालण्याचा प्रयत्न केलेला होता. याचा परिणाम असा झाला की हे असंतुष्ट जे बंडखोर होते हे ब्रिटिशांच्या विरोधात गेल्याचं दिसून येते. याचा परिणाम 1857च्या उठावामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे प्रशासकीय कारणे. प्रशासकीय कारणांमध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे खालसा धोरणामुळे प्रतिष्ठांना धक्का बसला. जे जे साम्राज्य खालसा करण्यात आले त्या राज्यातील जहागीरदार, वतनदार, वेगवेगळे अधिकारी हे सगळे बेकार झाले. या लोकांची जी प्रतिष्ठा होती ती प्रतिष्ठा पणाला लागलेली होती आणि त्यांच्यामध्ये एक असंतोष निर्माण झालेला होता की ही सगळी परिस्थिती झाले या ब्रिटिशांमुळे झालेली आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे ब्रिटिश लोकांकडून हिंदी लोकांची हेटाळणी व्हायची. हेटाळणी म्हणजे काय? अपमान, अवमान केलं जात होतं. हे ब्रिटिश अधिकारी करायचे काय? ब्रिटिश अधिकारी हे स्वतःला इतर सगळ्या वंशांबद्दल श्रेष्ठ समजत असत आणि भारतीय म्हणजे तुच्छ आहेत आणि अशा प्रकारची वागणूक त्यांना देत असत की जेणेकरून चीड निर्माण व्हायची. आणि ही चीडच ब्रिटिशांच्या 1857च्या उठावाच्या विरोधात झालेली आपल्याला दिसून येते. यानंतर अन्यायकारक नवीन जो जमीन महसूल व्यवस्था आहे जी लॉर्ड कॉर्नवालिस याने कॉर्नवालिसने जी कायमधारा पद्धत चालू केलेली होती, ही कायमधारा पद्धत हे अतिशय अन्यायकारक होतं आणि ह्या अन्यायकारक जमीन महसूल व्यवस्थेमुळेच ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण गेलं आणि 1857च्या दिशेने वाटचाल झालेली आपल्याला दिसून येते. यानंतर ब्रिटिशांची न्यायव्यवस्था कशी पक्षपाती होती. ब्रिटिशांनी समान न्यायव्यवस्था तर प्रस्थापित केलेली होती, परंतु हिंदी न्यायाधीश असेल तर ती तर युरोपियन
जो व्यक्ती आहे त्याची मात्र तिथे केस चालत नव्हती. म्हणजे एकीकडे म्हणायचं समान कायदा व्यवस्था आहे, परंतु हिंदी न्यायाधीशाला युरोपियनाची आपल्याला तिथे निवड करता येत नव्हती. सांगायचं तात्पर्य असं आहे की हे सगळं जे होतं हे अवमानकारक आहे, अपमानकारक आहे. यानंतरचं कारण जे आहे ते म्हणजे सामाजिक कारण आहे. सामाजिक कारणामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं जुन्या भारतीय जीवन पद्धतीवर नव्या युरोपियन जीवन पद्धतीचे आक्रमण. म्हणजे नेमकं काय तर आपली भारतीय जीवन पद्धती ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये येण्या अगोदर धर्माचा जबरदस्त पगडा होता. आपल्या रूढी परंपरा ह्या अत्यंत खोलवर रुजलेल्या होत्या आणि ह्या रूढी परंपरांचा या ब्रिटिशांनी फायदा घेतलेला दिसून येतो. आणि ब्रिटिशांनी आपला ख्रिश्चन धर्म कसा प्रगत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि मग त्यामुळे परंपरागत सनातनवादी हिंदूंना असं वाटलं की आपला हा धर्म बाठवतोय की काय, आणि यामुळेच ब्रिटिशांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं. यानंतर हिंदी शिपाई परदेशात लढाईसाठी पाठवणे अतिशय निषिद्ध समजलं जायचं. असं म्हटलं जात होतं की ज्या वेळेला भारतीय हिंदी शिपाई अफगाण युद्धासाठी गेलेले होते त्यावेळेला जेव्हा हे अफगाण युद्धावरून परत आले, हिंदुस्थानामध्ये आले, या सैनिकांवरती तेथील समाजाने त्यांच्यावरती बहिष्कार घातला, त्यांना समाजापासून दूर ठेवलं. म्हणजे हे एक प्रकारचं काय होतं, भारतीय लोकांसाठी अत्यंत महत्वाचं होतं. जातीभेद रद्द करण्याचा कायदा केला. जातीभेद रद्द करण्याचा कायदा केला त्यामुळे सनातनवादी लोकांना असं वाटलं की एक ब्राह्मण आणि एक शूद्र हे सगळे एकत्र येतील आणि आपला धर्म बाटतोय की काय, अशा प्रकारची समजूत त्यांच्यामध्ये निर्माण झाली. विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. 1856 मध्ये जेव्हा विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला त्यावेळेला आपल्या सनातनवादी लोकांना असं वाटलं की आता आपला हिंदू धर्म बुडतोय की काय, आणि ब्रिटिशांनी हा जो विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला यामुळे समाजामध्ये जागृती तर झाली, परंतु भारतीय लोकांच्या दृष्टिकोनातून जे सनातनी होते यांना मात्र आपला धर्म बुडवण्याच्या दृष्टिकोनातून वाटत होता. आणि म्हणूनच ही परिस्थिती अत्यंत महत्वाची होती 1857च्या उठावाकडे जाण्यासाठी. याच्यानंतर समान नागरी कायदा. समान नागरी कायदा म्हणजे सर्वांसाठी एक समान न्याय व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं होतं. आणि ही समान न्याय व्यवस्था जर आली तर सगळी लोक एकत्र येतील, आणि सगळी लोक एकत्र आली तर तो ब्राह्मणांचा जो वर्चस्व होतं हे वर्चस्व निघून जाईल, अशा प्रकारची भावना यांच्यामध्ये निर्माण झाली. यानंतरची व्यवस्था आहे ती म्हणजे नवीन शिक्षण व्यवस्था. ही नवीन शिक्षण व्यवस्था जी होती ती म्हणजे काय, इंग्रजी शिक्षण. आणि इंग्रजी शिक्षण हे भारतीयांना एक प्रकारचं प्रेरक होतं, परंतु सनातनवादी लोक जी होती यांना मात्र आपला धर्म बाटतोय की काय, अशा प्रकारची समजूत निर्माण झालेली होती. यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे आर्थिक कारणे. भारतामध्ये ब्रिटिश जेव्हा हिंदुस्थानामध्ये आले तेव्हा शेती व्यवस्था अत्यंत महत्वाची होती, आणि या शेती व्यवस्थेला लागूनच अनेक रोजगार उपलब्ध होते. परंतु जेव्हा ब्रिटिश हिंदुस्थानामध्ये आले त्यांनी हळूहळू मोठमोठे उद्योगधंदे निर्माण करायला सुरुवात केली, आणि या उद्योगधंद्यांशी भारतीय उद्योगधंदे स्पर्धा करू शकले नाहीत. यामुळे अनेक अनेक आपले जे कामगार आहेत, मजूर आहेत, कारागीर आहेत, हे सगळे बेकार झाले. यामुळे बेकारी वाढली. या बेकारीमुळे ही जी परिस्थिती आहे ही आपली परिस्थिती ह्या ब्रिटिशांनीच केलेली आहे, अशा प्रकारची समजूत निर्माण झाली. पुन्हा लॉर्ड कार्नेवालिसची दोषास्पद कायमधारा पद्धत, ही कायमधारा पद्धत म्हणजे एक प्रकारचं भारतीय शेती व्यवस्था किंवा भारतीय शेतकऱ्यांवरती अन्याय करण्यासारखी व्यवस्था होती. आणि या व्यवस्थेमुळे भारतीय लोकांचं फार नुकसान होत होतं, आणि ह्या नुकसानामुळे शेतकरी वर्ग हा ब्रिटिशांच्या विरोधात गेलेला दिसून येतो. यानंतर सगळ्यात महत्वाचं होतं ते म्हणजे शेतसारा रोखीने देणे. रोख शेतसारा देणं हे तत्कालीन भारतीय शेतकऱ्यांना परवडण्यासारखं नव्हतं, कारण पूर्वी लेनदेन जे होत होती ते आपल्या पिकांच्या माध्यमातून होत होती, परंतु ब्रिटिशांनी रोख रकमेने जेव्हा शेतसारा द्यायचं ठरवलं त्यावेळेला अनेक शेतकरी हवालदिल झाले. पैसा नसल्या कारणाने त्यांच्या शेत जमिनी ब्रिटिशांनी हडप केल्या, आणि यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आणि ब्रिटिशांच्या विरोधात गेलेला दिसून येतो. ब्रिटिशांनी जे नवनवीन युद्ध तयार केले, जसं अफगाणचा युद्ध आहे किंवा ब्रह्मदेशाचं युद्ध आहे, या देशाशी जेव्हा युद्ध केले त्या युद्धाचा खर्च भारतीय लोकांकडून वेगवेगळ्या करांच्या माध्यमातून काढला, आणि ही जी कर योजना होती यामुळे भारतीय समाज जो आहे ब्रिटिशांच्या विरोधात गेलेला दिसून येतो. यानंतर सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे धार्मिक कारण. विद्यार्थी मित्रांनो, धर्मांतराच्या संकटाची भीती भारतीय लोकांवरती सावट करून उभी होती. धर्मांतर म्हणजे काय, हिंदू आणि मुस्लिम लोकांना जबरदस्तीने ख्रिश्चन बनवणं.
परंतु ब्रिटिश फार हुशार होते, ब्रिटिश अत्यंत हुशार होते. त्यांनी काय केलं, त्यांनी दोन गोष्टी महत्वाच्या केल्या. जर हिंदू आणि मुस्लिम धर्मातील लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारत असतील, त्या ख्रिश्चन धर्मांतरित केलेल्या लोकांना वेगवेगळ्या त्यांनी सोयी सुविधा देण्यास सुरुवात केली. उदाहरणार्थ सगळ्यात महत्वाचं की लष्करामध्ये समजा एखाद्या व्यक्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर लष्करात त्याला बढती देणं, त्याचा पगार वाढवणं, म्हणजे अशा प्रकारची आमिषे दाखवून धर्मांतर करण्याची योजना या ब्रिटिशांची होती. आणि ही अत्यंत फार मोठी संकट भारतावरती होतं. हिंदू संस्कृतीला फार मोठा तो धोका होता, कारण अनेक लोक या सुख सुविधांमुळे हिंदू आणि मुस्लिम धर्म मधून ख्रिश्चन धर्माकडे जाण्यासाठी ते प्रयत्न करत होते. आणि हा फार मोठा धोका हिंदू संस्कृतीला असलेला दिसून येतो. पाश्चात्य शिक्षण हिंदू विरोधी आहे असा एक समज निर्माण झाला होता, कारण ब्रिटिशांनी आपल्या एज्युकेशन संस्थेमध्ये किंवा आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आधुनिक शिक्षण देण्याच्या नावाखाली त्यांनी काय केलं की नवनवीन कायदे केले, नवनवीन गोष्टी या शिक्षण व्यवस्थेमध्ये लागू केल्या. त्याच्यामुळे धर्मांतरित चाललेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या कशा अप्रिय आहेत, त्या कशा वाईट आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे आपला समाज बुडतोय की काय अशा प्रकारची समज या हिंदू समाजामध्ये, पर्यायाने हिंदी समाजामध्ये झाला. आणि भारतीय समाज हा ब्रिटिशांच्या विरोधात गेलेला दिसून येतो. चौथं सगळ्यात महत्वाचं, भारतातील देवालय किंवा मशिदे यांना जी वतनं, परंपरागत वतनं दिली जात होती, या वतनं जप्त करण्यात आली. म्हणजेच ब्रिटिशांनी जी परंपरागत वतनं देण्यात येत होती ही वतनं जप्त केल्याने हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही समाज जो आहे या ब्रिटिशांच्या विरोधात गेलेला दिसून येतो. आणि याच्यातूनच 1857चा उठाव झालेला आपल्याला दिसून येतो. आणि मित्रांनो, 1857चा उठाव म्हणजे लष्कराने केलेलं बंड असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे लष्करी कारण. आता या लष्करी कारणांमध्ये सगळ्यात महत्वाचं काय येतं, इंग्रजांची युद्धामध्ये माघार. म्हणजे असं ठरलेलं होतं किंवा असं आपल्याला माहिती होतं की इंग्रज हे अजिंक्य आहेत, त्यांचा कोण पराभव करणार. परंतु अफगाण युद्धातून त्यांनी घेतलेली माघार, क्रिमियन युद्धातून त्यांना मिळालेली हार, इराण युद्धातून त्यांची झालेली हार, ह्या सगळ्या गोष्टी इंग्रजांच्या अजिंक्य असलेल्या गोष्टी तडा जाण्यास कारणीभूत ठरल्या. हिंदी शिपायांचे वेतन कमी केलं, त्यांना बढती दिली नाही. त्यामुळे हिंदी शिपाई नाराज झाले आणि ब्रिटिशांच्या विरोधात गेलेले आपल्याला दिसून येतं. तिसरं सगळ्यात महत्वाचं की ब्रिटिश अधिकारी हिंदी शिपायांना अवमानकारक वागणूक देत होते. ज्या ज्या वेळेला युद्ध होत होते, ज्या ज्या वेळेला ब्रिटिश सैनिकांवर आक्रमण होत होतं, त्यावेळेला हिंदी शिपाई स्वतःच्या छातीवरती गोळी झेलून, तो स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन इंग्रजांना विजयी करत होता. परंतु त्याच हिंदी शिपायांना मात्र वेतन देताना युरोपियन सैनिकांना जास्त वेतन, युरोपियन सैनिकांना बढती जास्त दिली जात होती आणि हिंदी शिपायांना मात्र डावळलं जात होतं. आणि हा एक आपला फार मोठा अवमान आहे, अपमान आहे, अशा प्रकारची समजूत भारतीय हिंदी शिपायांमध्ये झालेली होती. याचाच परिणाम 1857च्या उठावामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. जनरल सर्व्हिस एनलिस्टमेंट ऍक्ट हा जो ऍक्ट आहे, हा ऍक्ट म्हणजे काय की आम्ही कधीही कुठेही कुठल्याही सैनिकांना कोणत्याही प्रांतामध्ये कुठल्याही देशामध्ये पाठवू शकतो. या जनरल सर्व्हिस एनलिस्टमेंट ऍक्ट मुळे भारतीय सैनिकांमध्ये म्हणजेच पर्यायाने हिंदी सैनिकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. म्हणजे ज्या वेळेला अफगाण युद्धातून आलेल्या सैनिकांना ज्या वेळेला बहिष्कृत करण्यात आलं, तशाच प्रकारे आपल्याला तर बहिष्कृत करणार नाहीयेत ना, अशा प्रकारचा समज निर्माण झाला. आणि यामुळे जनरल सर्व्हिस एनलिस्टमेंट ऍक्ट या विरोधात फार मोठा असंतोष निर्माण झाला. आणि याच्यातूनच 1857चा उठाव झालेला आपल्याला दिसून येतो. हिंदू शिपायांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. ज्या वेळेला हिंदी शिपायांना नोकरी देण्यात येत होती, त्यावेळेला कुठल्याही प्रकारात तुमच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आश्वासन देण्यात येत होती. परंतु लष्करात भरती झाल्यानंतर हिंदी शिपायाने टीका लावू नये, लुंगी नेसू नये, अशा प्रकारच्या धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे हिंदी शिपाई नाराज झाले आणि 1857च्या उठावामध्ये त्याची परिणती झाली असं आपल्याला सांगता येईल. ख्रिश्चन शिपायांना सवलती, जसं मी मगाशी सांगितलं की ख्रिश्चन शिपाई हा कितीही कमजोर असला, कितीही उशिरा नोकरीला लागला असला, तरी सुद्धा हिंदी शिपायापेक्षा त्याला बढती लवकर मिळत असे, पगार त्याला वाढून मिळत असे. आणि हा आपल्यावरती होणारा हा फार मोठा अन्याय आहे, ही आपल्यावरती होणारी फार मोठी एक हानी आहे.
अशा प्रकारची भावना यांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्याच्यातूनच 1857च्या उठावाकडे वातावरण गेलेलं दिसून येतं. इंग्रज शिपाईची संख्या कमी. आता इंग्रजी शिपाई हे आपण जर उदाहरण पाहिलं तर समजा की भारतामध्ये इंग्रज शिपाई 5 लाख असतील तर 4 लाख हिंदी शिपाई होते आणि 1 लाख गोरे सैनिक होते. म्हणजे युरोपियन सैनिक संख्या किती होती? 1 लाख. म्हणजे 4:1 असं उदाहरण होतं. म्हणजे जर युद्ध झालं तर आपण 4 लाख सैनिक या 1 लाख सैनिकांचा सहज पराभव करू शकतो अशा प्रकारची भावना यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि हीच भावना जी आहे 1857च्या उठावाकडे घेऊन गेलेली आपल्याला दिसून येते. बेकार सैनिकांची बंडोगड मानसिकता. ज्या वेळेला संस्थाने खालसा करण्यात आली, ज्या वेळेला वेगवेगळे राजे रजवाड्यांचे राज्य खालसा करण्यात आले, त्यावेळेला तेथील सरदार, तेथील अधिकारी वर्ग, तेथील सैनिक बेकार झालेले होते. त्यांच्यावरती उपासमार आलेली होती आणि ही बेकारी, ही उपासमार ही केवळ ब्रिटिशांमुळे झालेली आहे अशा प्रकारची त्यांची भावना निर्माण झाली आणि याच्यातूनच 1857चं वातावरण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि याच्यातूनच 1857चा उठाव झालेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं काय, इंग्रजांची 100री भरली. आपण म्हणतो की नाही की तुला 100 वर्ष आयुष्य आहे. आपण कोणाची वाट पाहिली आणि तो पटकन आला तर आपण म्हणतो तुला 100 वर्ष आयुष्य आहे. याचाच अर्थ 1757 प्लासीचं युद्ध, तिथून ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली आणि 1857चा उठाव म्हणजे जवळजवळ 1757 ते 1857 100 वर्षाची कारकीर्द यांची पूर्ण झालेली होती. आणि एक आपण म्हणतो मानसिकता, लोकांची एक मानसिकता अशी निर्माण झाली 1757 ते 1857 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. या ब्रिटिशांची 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, यांचा आपण पराभव करू शकतो. ही जी मानसिकता आहे ही मानसिकता 1857च्या उठावाकडे घेऊन गेलेली आपल्याला दिसून येते. सगळ्यात महत्वाचं काय, हे सगळे जे आहेत राजकीय, आर्थिक, सामाजिक, त्याच्यानंतर धार्मिक आणि लष्करी कारणे, ही सगळी कारणं अत्यंत महत्वाची आहेत 1857चा उठाव घडवून आणण्यासाठी. पण विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे तत्कालिक कारण, त्याला आपण म्हणतो चरबीयुक्त काडतुसे. तत्कालिक कारण म्हणजे काय? तत्कालिक कारण म्हणजे असं की एक ठिणगी पडणं आणि उठाव होणं किंवा ठिणगी पडणं आणि स्फोट होणं. ठिणगी म्हणजे काय तर चरबीयुक्त काडतूस. स्फोट म्हणजे काय? 1857चा उठाव. 1857चा उठाव व्हायला जेवढी ही कारण कारणीभूत आहेत तेवढंच कारण कारणीभूत आहे ते म्हणजे चरबीयुक्त काडतूस. एनफिल्ड नावाची जी बंदूक होती, या बंदुकीसाठी जे काडतूस लावलं होतं, हे काडतूसला जे आवरण चिटकवलेलं होतं ते आवरण होतं गायी आणि डुकराच्या चरबीचं. गाय ही हिंदूंना पवित्र आणि डुक्कर हे मुस्लिमांना निषिद्ध. त्याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम या दोघांच्या भावना अत्यंत उफाळल्या गेल्या. ब्रिटिशांच्या विरोधात फार मोठा असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषातूनच 1857चा स्फोट झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1857च्या उठावाची कारणं पाहिलेली आहेत की ज्या कारणांमुळे हिंदुस्थानामध्ये 1857चा उठाव घडून आला आणि एक भारतीयांना अशीच किरण दिसलं. 1857च्या उठावामध्ये जरी भारतीयांचा पराभव झाला असला तरी एक गोष्ट फार महत्वाची आहे, ती आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी तो घेऊन येणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला आयकॉन बेल दाबावा लागेल आणि माझा पुढचा व्हिडिओ जो येणार आहे की कशा प्रकारे या ब्रिटिशांनी या 1857चा उठाव मोडून काढला. पण जरी हा उठाव मोडून काढला असला तरी सुद्धा भारतीयांना राष्ट्रवादाचं एक आशेचं किरण याच्यामधून दिसलेलं दिसून येतं. हा उठाव जरी अपयशी झाला असला तरी या उठावामधून भारतीयांना एक गोष्ट समजली की या इंग्रजांचा आपण पराभव करू शकतो. धन्यवाद मित्रांनो. यानंतर मी तुम्हाला जसं सांगितलं की आजचा जो व्हिडिओ आहे तो सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आयकॉन बेल जो आहे त्याला क्लिक करा. आणि माझा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही SSTचं एडुपीडिया त्याला पुन्हा एकदा लाईक करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.